मित्रांनो, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात असं एक पुरातन मंदिर आहे जिथल्या केवळ दर्शनाने तुम्हाला काशीला जाणे इतकं पुण्य मिळेल। मित्रांनो, हे आहे कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील नरंदे गावामधील 735 वर्षांपूर्वीचं शंकराचं प्रतिरूप असलेल्या श्री नागनाथांचे मंदिर। सोलापूरच्या वडवळ गावातील नागनाथांचे शिष्य श्री अज्ञानसिद्ध महाराज तीर्थाटन करत करवीर नगरीमधील नरंदे गावाशेजारील जंगलात आले होते। ते तपस्या करत असताना गुरूंना बोलवल्यावर नागनाथांनी त्यांच्या हृदयातून ओंकार अशी हाक दिली, जणू मी तुझ्यामध्येच आहे असं त्यांनी सांगितले। त्यावेळी श्री अज्ञानसिद्धांनी आपल्या कार्यपूर्तीनंतर या ठिकाणी जिवंत समाधी घेतली। मित्रांनो, इथे आपल्याला नागनाथांचे तसेच त्यांचे शिष्य श्री अज्ञानसिद्ध यांची मंदिरे पाहायला मिळतात। शके 1313 पासून प्रत्येक वर्षी माघ शुद्ध पंचमीला मोठा उत्सव या मंदिरात असतो। 5 दिवस हा उत्सव चालतो आणि उत्सवाच्या शेवटच्या दिवसी म्हणजे रथसप्तमीला गुरु शिष्य एका पालखीत बसून गावाकडे येतात। त्यावेळी मोठी आतषबाजी या गावामध्ये असते। असं म्हणतात की एकदा अज्ञानसिद्ध महाराजांना काशीला जाण्याची इच्छा झाली, पण गंगा स्नान करत असताना त्यांच्याकडचे खड्ग त्या गंगेत हरवले आणि ज्यावेळी ते नरंद्याला परत आले त्यावेळी इथल्या तलावात स्नान करत असताना त्यांना ते सापडले आणि त्यांना थेट काशी स्नानाचा अनुभव झाला। त्यावेळी त्यांच्या मुखातून वचन प्रकट झाले, ज्याला न घडे काशी त्याने यावे नरंद्याशी। म्हणजेच ज्याला काशीला जाणं शक्य नाही त्यानं नरंद्यात येऊन दर्शन घ्यावं, त्याला काशी इतकंच पुण्य मिळेल। मित्रांनो, नागेश्वर मंदिराच्या 4ही दिशांना 4 शिव मंदिरे आहेत। मुख्य मंदिरात स्वयंभू शिवलिंग असून त्याची रचना ही रुद्राक्षासारखी आहे। श्री नागनाथ मंदिराच्या दर्शनाने भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असा इथे येणाऱ्या भाविकांचा अनुभव आहे। मंदिराचा प्राचीन इतिहास, शांत परिसर, आध्यात्मिक वातावरण आणि रोज दुपारी मिळणारा सुंदर असा महाप्रसाद। तुम्हालाही हा मनशांती, भक्ती आणि अध्यात्माचा अनुभव घ्यायचा असेल तर श्री क्षेत्र नरंदे येथे एकदा नक्की भेट द्या।